सभापती महोदय, खरं म्हणतात या राज्यामध्ये ट्रिबल इंजिनचं सरकार आलं, फार वेगाने सरकार चालतं अशा प्रकारची चर्चा सुरू झाली। सभापती महोदय, परंतु हे सरकार वेगाने पळायला लागलं, पण सामान्य जनतेचा वेग आणि क्राईमचा असलेला वेग यामध्ये फार मोठ्या प्रकारात तफावत निर्माण झाली। सामान्य जनतेचा वेग मंदावला, त्यांच्या विकासाचा वेग मंदावला, परंतु क्राईमचा रेट हा इतका वेगाने पुढे जायला लागला। त्याची कारणं जर शोधली, या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे का याच्या संदर्भातला प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। योगेशजी कदम इथं आहेत, गृहराज्यमंत्री आहेत, त्यांनी अंतर्मनाला विचारावं, आपलं तरी अंकुश या प्रशासनावर आहे का, पोलीस डिपार्टमेंटवर आहे का? जर वरच्या असलेल्या हस्तक्षेप, राजकीय हस्तक्षेपामुळे या ठिकाणच्या असलेल्या प्रत्येक घटनेला राजकीय हस्तक्षेप झाला आणि जर गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न झाला, तर मला वाटतं की महाराष्ट्रातला असलेला क्राईम रेट हा कमी होऊ शकत नाही। अशा प्रकारचं चित्र या महाराष्ट्रामध्ये सध्या पाहायला मिळतं। सभापती महोदय, या सभागृहामध्ये अनेक वेळा चर्चा झाली, त्या चर्चेचा निकाल काय लागला, कारवाई काय झाली, फक्त उत्तरापुरतीच ही मर्यादित झाली का, अशा प्रकारचा विश्वास या असलेल्या मंत्र्यांच्या उत्तरातून मला निश्चितपणाने पाहायला मिळायचा आहे। मला एकच प्रश्न विचारायचा आहे, गेल्या काही महिन्यापासून सकाळीच आमच्या सचिन भाऊने एक उल्लेख केला की महाराष्ट्रातून मुली बेपत्ता होत आहेत, महाराष्ट्रातून मुलं बेपत्ता होत आहेत। महाराष्ट्रातल्या मुली बेपत्ता झाल्यानंतर तुमचं उत्तर आलं, त्या उत्तरामध्ये तुम्ही असं लिहिलं की बहुतेक मुली या सहमतीने गेलेल्या आहेत, स्वतःहून गेलेल्या आहेत, काही परत आलेल्या आहेत आणि काही त्यांच्या पालकांच्या स्वाधीन गेलेल्या आहेत। आणि बाय तुम्हाला खरंच सांगतो की यानंतर ज्या बेपत्ता झालेल्या आहेत त्यांचा सुद्धा अजून तुम्हाला शोध लावता आला नाही। त्याला कमी का काय, परंतु आज या असलेल्या राज्यातली मुलं, लहान मुलं सुद्धा पळवणारीची टोळी एक सक्रिय झालेली आहे। आपण सीसीटीव्ही फुटेजमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण चित्र बघितलेलं आहे की रेल्वेच्या प्लॅटफॉर्मपासून घराच्या राहत्या घरामधून सुद्धा या लहान मुलांना पळवण्याच्या बाबतीमधली जर टोळी सक्रिय झाली असेल तर गृह खातं काय झोपा काढत होतं का, याचा चर्चा, याचा उत्तर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे। याला आळा कसं बसवणार, कारण ही मुलं विकली जातात आणि त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचं काम करून गेलं जातं। या असलेल्या मुलांच्या बाबतीमध्ये आपल्याला निर्णय द्यावा लागेल।